जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपण आजच्या या करंट अफेअरच्या सेशनमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित प्रश्नांची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे. अलीकडेच कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची घोषणा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अमेरिका. या देशाने आता संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून देखील बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. याआधी आपण हे पाहिलंच होतं की अमेरिकेने WHO मधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती व आता त्यानंतर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा आदेश अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हा निर्णय काही अमेरिकेसाठी नवा नसून याआधी 2018 मध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण 2021 मध्ये जो बायडन सरकार आल्यानंतर त्यांनी हा निर्णय रद्द केला व 2021 मध्येच 3 वर्षांच्या कालावधीसाठी अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य देखील बनला होता. मित्रांनो, येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्याविषयीची सुद्धा माहिती नोट करून घ्या. या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? तर 15 मार्च 2006 रोजी जगभरातील मानवी हक्कांना प्रोत्साहन आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आली असून सध्या याचे अध्यक्ष हे जूर्ग ग्लॉबर आहेत. बरं, या मानवाधिकार आयोगाचे मुख्यालय कोठे आहे असं जर विचारलं तर याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या शहरात स्थित आहे. आणि मित्रांनो, या मानवाधिकार परिषदेवर संयुक्त राष्ट्राच्या महासभेद्वारे सदस्यांची निवड केली जाते व या मानवाधिकार परिषदेवर एकूण 47 सदस्य निवडले जाऊ शकतात. आणि प्रत्येक सदस्य किती वर्षाच्या कालावधीसाठी कार्य करतो? तर प्रत्येक सदस्य हा 3 वर्षांच्या कालावधीसाठी निवडला जातो. हे जे 47 सदस्य निवडले जातात यामध्ये आफ्रिकन प्रदेशातून 13, आशिया पॅसिफिक राज्यातून 13, पूर्व युरोपमधून 6, लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन प्रदेशातून 8, तर पश्चिम युरोप आणि इतर प्रदेशातून 7 सदस्य निवडून दिले जातात. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्याआधी छोटेसे एक करेक्शन करून घ्या. कालच्या एका प्रश्नामध्ये माहिती सांगताना दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा मी केरळ म्हटलं होतं, पण हे केरळ नसून कर्नाटक आहे, हे लक्षात राहू द्या. आणि आता हा प्रश्न पहा. कोणत्या राज्याने इनलँड मॅंग्रोव्ह गुनरी स्थळाला राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच गुजरात या राज्याने या इनलँड मॅंग्रोव्ह गुनरी स्थळाला राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केला आहे. हे जे खारफुटी वन आहे हे गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील गुनरी या गावात असून सामान्यतः खारफुटीची झाडे ही समुद्र किनाऱ्यावर आढळतात, पण हे जे गुजरातमधील खारफुटी वन आहे हे समुद्र किनाऱ्यापासून 45 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. याच कारणाने गुजरात राज्याने सुद्धा या खारफुटी वनाला राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलं. बरं, आपल्या भारतात एकूण खारफुटी आच्छादित प्रदेश किती आहे? तर डिसेंबर 2024 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील खारफुटीचे आच्छादन हे 4991.68 चौरस किलोमीटर इतका असून याची भौगोलिक क्षेत्राची टक्केवारी ही 0.15% इतकी आहे. गुजरातमध्ये एकूण खारफुटी आच्छादित प्रदेश हा 1164.06 चौरस किलोमीटर असून यात आता या अहवालानुसार 36.39 चौरस किलोमीटरची घट नोंदवण्यात आली आहे. आपल्या महाराष्ट्रात एकूण किती खारफुटी आच्छादित वन आहे? तर 315.09 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये खारफुटीने आच्छादलेलं आहे. बरं, एक्झाममध्ये जर तुम्हाला असं विचारलं की भारतातील कोणत्या राज्यात हे सर्वाधिक खारफुटी वन आहे, तर भारतातील सर्वाधिक खारफुटी वन हे पश्चिम बंगाल या राज्यात आहे. पश्चिम बंगालमध्ये ही टक्केवारी 42.45% असून त्यानंतर 23.32% गुजरात हे राज्य येतं. ठीक आहे, एवढे सर्व पॉईंट तुम्हाला लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा. 15व्या आंतरराष्ट्रीय औषध कोष बैठकीचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी 15वी आंतरराष्ट्रीय औषध कोष बैठक आहे याचं आयोजन आपल्या दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं आणि ही जी बैठक आहे ही 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पार पडली. बरं, या बैठकीचं उद्घाटन कोणी केलं? तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन करण्यात आलं असून या बैठकीचं आयोजन WHO ने केलं होतं. मित्रांनो, येथे WHO विषयी सुद्धा लक्षात ठेवा. WHO ची स्थापना ही 7 एप्रिल
1948 रोजी करण्यात आली असून याचं मुख्यालय कुठे स्थित आहे, तर स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे याचं मुख्यालय स्थित आहे. एक्स्ट्रा माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या, भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा औषधी आणि औषध उत्पादक देश आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण बैठका परिषदा पार पडल्या आहेत, त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. 28वा राष्ट्रीय युवा महोत्सव हा दिल्लीमध्येच आयोजित करण्यात आला होता. इंडिया मोबॅलिटी ग्लोबल एक्स्पो याचं आयोजन सुद्धा दिल्लीमध्येच करण्यात आलं होतं. 85व्या अखिल भारतीय अध्यक्षीय अधिकाऱ्यांच्या परिषदेचं आयोजन बिहारमधील पटना येथे करण्यात आलं होतं. पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचं आयोजन गुजरातमधील गांधीनगर येथे, 6व्या आंतरराष्ट्रीय मिलेट महोत्सवाचं आयोजन बेंगलोरमध्ये, तर 55व्या जागतिक आर्थिक परिषदेचं आयोजन दाओसमध्ये करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न पहा. IATA म्हणजेच इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या ताज्या अहवालानुसार जागतिक देशांतर्गत उड्डाण भार क्रमवारीत भारत कितव्या स्थानी आहे? तर आता जागतिक देशांतर्गत उड्डाण भार क्रमवारीत भारताने पहिलं स्थान पटकावलं आहे. भारताचा या अहवालानुसार 2024 मध्ये देशांतर्गत उड्डाण भार हा 86.4% इतका नोंदवण्यात आला व आता भारताने अमेरिका आणि चीन सारख्या देशाला मागे टाकून यात पहिलं स्थान पटकावलं आहे. अमेरिकेमध्ये हा देशांतर्गत उड्डाण भार हा 84.1% इतका होता व अमेरिका या क्रमवारीत दुसऱ्या तर चीन तिसऱ्या स्थानावर आहे. चौथा क्रमांक यात ब्राझीलने पटकावला असून 5व्यावर ऑस्ट्रेलिया तर 6व्या क्रमांकावर 78% जपान हा देश आहे. अजून एक इंडेक्स प्रकाशित झाला आहे, त्यावर आधारित सुद्धा आपण प्रश्न पाहूया. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या ग्लोबल डिजिटल वेल बिंग इंडेक्समध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच या ग्लोबल डिजिटल वेल बिंग इंडेक्समध्ये आपल्या भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, ग्लोबल डिजिटल वेल बिंग इंडेक्समध्ये आपल्या भारतानं पहिलं स्थान पटकावलं आहे. यात भारताने 100 पैकी 67 गुण मिळवत हा मान पटकावला आहे. तसेच या अहवालातील माहितीनुसार ऑनलाईन समाधानामध्ये सुद्धा आपला भारत पहिल्या क्रमांकावर असून भारतातील 58% प्रतिसादकर्ते त्यांच्या डिजिटल अनुभवावर समाधानी आहेत. अमेरिकेमध्ये हीच टक्केवारी 53 इतकी असून UK मध्ये 42% लोक त्यांच्या डिजिटल अनुभवावर समाधानी आहेत. बरं, याआधी जे महत्त्वाचे इंडेक्स प्रकाशित झाले ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. बरं, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर आपला भारत यात 4थ्या स्थानी आहे. QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्समध्ये 25व्या, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये 49व्या, शाश्वत व्यापार निर्देशांक 2024 मध्ये 23व्या, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 39व्या, 2024च्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 105व्या, तर 2024च्याच रूल ऑफ लॉ इंडेक्समध्ये भारत हा 79व्या स्थानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता नुकतेच इस्माइली मुस्लिमांचे धार्मिक नेते आगा खान यांचं निधन झालं, तर त्यांच्याशी संबंधित विधानांचा अभ्यास करून आपल्याला यातील योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा. आगा खान यांचे खरे नाव प्रिन्स शाह करीम अल हुसेनी असून त्यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झालं. हे विधान बरोबर आहे. आगा खान यांचं नाव हे प्रिन्स शाह करीम अल हुसेन असून त्यांचं आता वयाच्या 88व्या वर्षी निधन झालं आहे. बरं, आगा खान यांचा जन्म कुठे झाला होता? तर 1936 साली त्यांचा जन्म जिनेव्हा येथे झाला होता. त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर ठरतं. आता शेवटचं विधान पहा. 19 ऑक्टोबर 1957 रोजी टांझानियातील दार एस सलाम येथे त्यांना अधिकृतपणे आगा खान चतुर्थ ही उपाधी देण्यात आली. मित्रांनो, हे शेवटचं विधान सुद्धा बरोबर आहे. यात आपल्याला योग्य विधाने ओळखायची होती. हे तिन्ही विधान बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यासच आगा खान यांच्याविषयी सुद्धा नोट करून घ्या. आगा खानचे अनुयायी त्यांना पेगंबर मुहम्मद यांचे वंशज मानत आणि आगा खान यांच्याकडे ब्रिटिश, फ्रेंच, स्विस आणि पोर्तुगीज या देशाचं नागरिकत्व होतं. आणि ते कोणत्या मुसलमानाचे धार्मिक नेते होते? तर ते शिया या मुसलमानाचे धार्मिक नेते होते. बरं, आपल्याला एक्झाममध्ये असे विचारलं जाऊ शकतं की आगा खान हे इस्माइली मुस्लिमांचे कितवे धार्मिक नेते होते? तर आगा खान हे इस्माइली मुस्लिमांचे 49वे धार्मिक नेते होते. आता त्यांच्यानंतर त्यांच्या जागी इस्माइली मुस्लिमांचे 50वे धार्मिक नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर आता त्यांची उत्तराधिकारी म्हणून प्रिन्स रहीम अल हुसेनी यांची नियुक्ती करण्यात आली. ते आता आगा खान 5वे या नावाने ओळखले जातील. नेक्स्ट क्वेश्चन. सिमोना हालेप यांनी नुकतीच टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली, तर त्या कोणत्या देशाच्या खेळाडू होत्या?
या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सिमोना हालेप या रोमानिया या देशाच्या खेळाडू होत्या आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 2018 मध्ये फ्रेंच ओपन तर 2019 मध्ये विम्बल्डन या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, 2024 साठीचा डोगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर आता 2024 साठीचा डोगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार हा चमन अरोरा यांना प्रदान करण्यात आला असून त्यांना त्यांच्या एक होर अश्वत्थामा या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. बरं, आता 2024 साठीचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आला हे आता कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. पुढील प्रश्न, कोलकाता येथील लष्कराच्या पूर्व कमांड मुख्यालय फोर्ट विल्यमचे नाव बदलून त्याला नवीन काय नाव देण्यात आले? आता हे जे लष्कराचं पूर्व कमांड मुख्यालय फोर्ट विल्यम आहे हे विजयदुर्ग या नावाने ओळखलं जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ या फोर्ट विल्यमला विजयदुर्ग असं नाव देण्यात आलं असून या फोर्ट विल्यमची निर्मिती कधी करण्यात आली होती? तर 1781 मध्ये हुगळी नदीच्या काठावर या फोर्ट विल्यमची निर्मिती करण्यात आली होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, बोर्ड डिव्हियर हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच बोर्ड डिव्हियर हे बेल्जियम या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता देश हा अन्कोसिरियासिस आजारापासून मुक्त होणारा पहिला आफ्रिकन देश बनला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच नायजर असे करणारा पहिला आफ्रिकन देश बनला आहे. आणि जगातील असे करणारा हा एकूण कितवा देश आहे? तर जगातील असं करणारा नायजर हा 5वा देश आहे. आणि हा जो अन्कोसिरियासिस आजार आहे हा कोणत्या अवयवाशी संबंधित आहे असं जर विचारलं तर हा डोळ्याशी संबंधित आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, अलीकडेच मानवाचा दर्जा देण्यात आलेला तारानाकीचा पर्वत कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.